सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत सुरुवातीला तब्बल 1230 उमेदवारांनी आपली नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षीय पातळीवरील मनधरणी, बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न आणि अपक्ष उमेदवारांची माघार यामुळे चित्र पालटले आहे. काल दुपारपर्यंत चाललेल्या माघारीच्या प्रक्रियेत 493 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे आता प्रत्यक्ष रिंगणात 737 उमेदवार उरले असून त्यांच्यातच महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी चुरस रंगणार आहे. बंडखोरी रोखण्यात यश की अपयश? अनेक प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर स्वकीयांनीच दंड थोपटले होते. नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे काही ठिकाणी बंडोबा थंड झाले आहेत, तर काही ठिकाणी अद्यापही मैत्रीपूर्ण किंवा त्रिकोणी लढतीचे चित्र कायम आहे. 493 जणांच्या माघारीमुळे मतविभाजन टाळण्यासाठी राजकीय पक्षांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यामुळे आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. 737 उमेदवारांसाठी ईव्हीएम मशीनची जुळवाजुळव आणि मतदान केंद्रांवरील नियोजनाला आता अंतिम स्वरूप दिले जात आहे. सोलापूरच्या विकासाची चावी कुणाच्या हातात जाणार? 737 उमेदवारांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे.